दुसऱ्या फेरीतील सामन्याला चला. सुरुवात होते. अमित कडव टेंबोडे एक आदर्श क्रिकेटर, त्याचा आज वाढदिवस आहे. अमित, आपणास वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षणी यावा, प्रत्येक सुख समाधानाने अमित आपला आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आधिरा आराध्य स्फोट टेंबोडे यांच्या एकच इच्छा, अमित कडव आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. याच वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. ओ टू दीपक पाटील. हॅलो. तर दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. तळोजे मजकूर संघाकडून सलामीची जोडी भूषण पाटील आणि संगम राजे. पहिला बॉल सौरभ भगत, प्रिन्स 11 धाकटा कांदा, एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. पहिल्याही मॅच मध्ये मात्र टिचून मारा. सातत्यानं 2-3 वर्ष आपण पाहतोय धाकटा खांदासाठी सौरभ भगतचं योगदान मात्र अमूल्य राहिले. खास करून गोलंदाजीमधून बऱ्याचशा ठिकाणी मिडन ओव्हर टाकण्याचा कारनामा सुद्धा या गोलंदाजाच्या नावावर आहे. तळोजे मजकूरसाठी एक सुवर्ण संधी असेल. इकडे मात्र दिशा दिले आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. चौकार. संघासाठी कमलाकरजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल लगातार 3 षटकारांना. आणि राजा तानाजी ग्रुप 5,000 कशासाठी? 3 विकेटसाठी. राजा तानाजी ग्रुप यांच्याकडून 3 विकेटसाठी 5,000. सौरभसाठी मोठी पारितोषिकं लागलेत. 3 षटकारांना कमलाकर पाटील यांच्याकडून 5,000. लेफ्ट माउथ विकेट ना बॉल मिड विकेटला येतोय. फिल्डर येतोय खाली. सुदाम टिपला झेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल इकडे तळोजे मजकूर टीमला. भूषण पाटील मैदानाच्या बाहेर. तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाईट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी. या बॉलवर विकेट आली तर प्रेम तांबडे यांच्याकडून 500. तानाजी धाकटा कांदा ग्रुप, राजा तानाजी ग्रुप धाकटा खांदा यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 5,000 आणि कृतिक यांच्याकडून 10,000. सौरभसाठी पारितोषिक असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. सौरभला 15,000 रुपयाचे बक्षीस लावलेत खरे, परंतु पाहूया विकेट मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर राजे इंटर होत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या काथा 11 तळोजे मजकूर या संघाची. गोलंदाज सौरभ भगत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आउट विकेट. नेक्स्ट बॉल. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय फटका. बॉल हवेत आहे. जेल टिपलाय. हा दुसरा धक्का. पैसे जमा करा. 4 या आकड्यावर मात्र दुसरा धक्का बसलाय. फलंदाज मयूर राजे आल्या पावली माघारी. तांबड्याचे 500 रुपये जमा करा प्लीज.
पडेल ते इन्फॉर्मेशन देतात बघा. फलंदाज बाद झाल्यानंतर क्रीजवर अथवा मैदानात थांबायचं नाहीये. त्यांनी सरळ खेळाडू कक्षकडे खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात प्रस्थान करायचं असतं आणि खेळाडू कक्ष मधला पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. बघा पंच सुद्धा इशारा करतात आपल्याला सामने वेळेवर संपवायचे आहेत. त्याकरता बाद होणाऱ्या फलंदाजाने मैदानामध्ये थांबायचं नाहीये. चला, जे 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं सौरभसाठी ते जीपे करण्यात आलेलं आहे. कारण अनाऊन्समेंट आम्ही करतो, त्यामुळे उद्या खेळाडू येऊन आम्हाला विचारू शकतात आणि ती जबाबदारी आमची सुद्धा आहे. बक्षीससुद्धा पोहोचलं पाहिजे तरच अनाऊन्समेंट केल्या जातील, याची सुद्धा दक्षता घ्या. ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी 15,000 रुपये आहेत. हॅट्रिक बॉल, ओ यावेळचा बॉल, इट्स अ विकेट हॅट्रिक. काढा 15,000 रुपये. सौरभ भगतने मात्र 3 लगातार हादरे दिलेत आणि लगातार 3 हादरे. विकेट हॅट्रिक इकडे 10,000 कृतिक कडून आणि तदनंतर राजा तानाजी ग्रुप 5,000 रुपये जमा करा. 10,000 रुपयांचं 15,000 रुपयांचं पारितोषिक सौरभ भगत साठी. सुपर्ब शो. धगधगंदा तुम्ही सुद्धा शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. बघा प्रत्येक चेंडूवर शतरक्षण करणाऱ्या खेळाडूंनी एकत्रित यायचे नाहीये आणि फलंदाजाने सुद्धा प्रत्येक चेंडूवर एखादा मोठा जरी फटका आला प्रत्येक वेळेस तुम्ही एकत्रित येऊ नका. कारण आज आपल्याला एक संघ खऱ्या अर्थाने सुपर 7 मध्ये क्वालिफाय करायचे आहे. त्याकरिता आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे वेळ कमी आहे. कृतिक नरेश म्हात्रेकडून 10,000 रुपये जमा झालेत विकेट हॅट्रिकसाठी. राजा तानाजी ग्रुपचे 5,000 जमा झालेले नाहीयेत. सगळ्यांच्या माहितीसाठी 4 वर 3 तिसरा हादरा बसलाय. एका पाठोपाठ एक दणके दिलेत सौरभ भगतनं. सुपर बॉलिंग, विकेट हॅट्रिक. हलक्या हाताने यावेळेस मात्र कट केले बॉल. गलीमध्ये बीट करत बॉल चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विकेट हॅट्रिक नंतर मात्र हेमंतच्या बॅटमधून येतोय हा चौकार. भक्तिगीत ऐकायला मिळालं, पंढरीची वाट. दीपक दादा असं म्हटलं जातो की धन्य धन्य जन्म ज्याचा, वार करी पंढरीचा, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. खऱ्या अर्थाने जी संसारावर खऱ्या अर्थाने आता जे संगीत खऱ्या भक्तिगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. ते कृतिक नरेश म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपये कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. राजा तानाजी ग्रुपचे 5,000 आलेले नाहीयेत विकेट हॅट्रिकचे. आल्यानंतर त्याची सुद्धा उद्घोषणा जरूर होईल. परंतु आपण जाऊया दुसऱ्या षटकाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विजय. संगम राजे आणि हेमंत पाटीलनं थोडंसं मी तर म्हणेन प्रेशर दूर केला त्या चौकारानं. संगम राजेला मात्र आपला नॅचरल खेळ करावा लागेल. विकेट हॅट्रिक जरी आली असेल पहिल्या षटकामध्ये तर ते दुःख विसरून आता मात्र गाथा 11 तळोजे मजकूरला लढावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज विजय नाईक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना गाथा 11 तळोजे मजकूर आणि प्रिन्स 11 धाकटा कांदा. राऊंड स्टंप्सना डाऊन दी ग्राउंड. समोर स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. एक टप्प्यानी बॉल पाहूया कुठे चाललाय. याच पंचांचा इशारा आलाय तो 4 धावांचा संगमच्या बॅटमधून येतोय चौकार. दोन बॉलमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याच गाथा 11 तळोजे मजकूर संघ
हळूहळू धावसंख्या गाठते. टीमची टोटल सध्या स्थितीमध्ये 12 धावा झाल्यात. लढावं लागेल. संगम राजेमध्ये ती कॅपॅसिटी आहे, ते कौशल्य आहे. आजपर्यंत अनेक मैदानं आपल्या फलंदाजीनं मात्र गाजवून सोडलेत, दणाणून सोडलेत या खेळाडूंना. सिंगल मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. संगम राजेला माहिती आहे आपल्या विकेटची किंमत काय. एक मोठा फटका आला, पुढच्याच बॉलवर मात्र सिंगल सुद्धा एकवटली गेली. त्याला माहिती आहे इकडे लॉंग इनिंग साकारावी लागेल. जरूर प्रेशर आहे सध्याच्या घडीला, कारण विकेट हॅट्रिक नोंदवली पहिल्याच ओव्हरमध्ये सौरभनं. भूषण, मयूर, राज 3 फलंदाज मात्र गमावलेत आणि या परिस्थितीमध्ये आता मात्र त्याच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडले. योग्य साथ द्यावी लागेल हेमंत पाटीलला सुद्धा. आल्या पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज विजय नाईक पुन्हा एकदा फाईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ लॉफ्ट केले बॉल, उंच गेलाय, मिसक्यूट आहे फटका, हवेमध्ये बॉल अँड कॅच टेकन. थोडासा बेजबाबदारपणा मी तर म्हणेन हेमंत पाटीलचा, कारण कुठेतरी इकडे सिंगल घेऊन संगमला मात्र जास्त स्ट्राईक कशी मिळेल हे मात्र पाहावं लागेल फलंदाजांना. आणि अशा परिस्थितीमध्ये इररिस्पॉन्सिबिलिटी दाखवली आणि इकडे मात्र चौथा हादरा बसेल तो फलंदाजी करणाऱ्या गाथा 11 तळोजे मजकूरला. का बसलाय तळोजे मजकूर टीमला. संगम राजे अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याचमुळे मोठ्या अपेक्षा मात्र त्याच्याकडून असतील, परंतु ती साथ द्यायला कोणीही तयार नाहीये. नवीन बॅटर ऋषी पाटील येतोय. 4 फलंदाज गमावले, 6व्या स्थानावर ऋषी येतोय. गोलंदाज विजय नाईक पुन्हा एकदा. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय, सरळ बॅटवर दिला होता आणि या फुल टॉसच्या आमंत्रणाचा स्वीकार करत आल्या ऋषीच्या बॅटमधून येतोय एक तगडा स्ट्रोक, षटकार आणि असा फटका मारेला. करण्यात आलं. इकडे मात्र वेस्ट साइड साठी चेक केलं जात आहे. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. लीगल डिलिव्हरी आहे. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 19 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच जावळे विरुद्ध ओळे. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. चला मयूर भगत उसाल यांच्या वतीने खांदा क्रिकेट संघाला शुभेच्छा. मनपूर्वक त्यांचं स्वागत आहे. फुलटॉस टक केला होता विजयनं. ही चुकी जरूर झाली होती. ऋषीच्या बॅटमधून षटकार आलाय. लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. डबल तर मिळतील 2 धाबा. ओ तिसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बॉल हातामधून निसटला काय. तिसरी कंप्लीट. 4थ्याचा प्रयत्न. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्यात देखत 4 धावा मात्र पूर्ण केल्यात. संगमराज आणि ऋषी पाटीलला कमालीची रनिंग बिटवीन द विकेट होती आणि हा चौकारच मिळाला एक प्रकारे. या 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धाबा. आणि जेव्हा अशा धावा निघतात ना 3 किंवा 4, जास्त दुःख होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दबाव वाढतो आणि थोडंसं मानसिक संतुलन सुद्धा बिघडतं जेव्हा अशा स्वरूपानं धावा येतात. व्हाईट बॉलच्या 5 धाबा, ओव्हर थ्रोचा चौकार, मिसफील्डच्या धाबा, या थोडंसं डोकेदुखी नेहमीच ठरतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. विजयचा हा बॉल बॅक टू द बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पहा थंडी जास्तच आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवताना सुद्धा थोडंसं हाताला लागलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 4 गडी बाद, 23 धावा सद्यस्थितीमध्ये धावफलकावर. स्पर्धेचे दमदार आयोजक
राज शरद भोईर ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. एका बाजूला आमदार विक्रांतदादा पाटील युवा आमदार म्हणून नक्कीच सध्याच्या घडीला महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नावात त्याच्या लय बोलवा डी जी रॉकी एका स्क्रीनमध्ये आपण पाहतोय. कलाकार आहेत खरं तर. नवरात्रोत्सव मधला त्यांचा व्हिडिओ आहे पहा. डी जी रॉकी तर 2 षटकानंतर 23 धावा धावफलकावर आहेत. आणखीन 2 षटके येणं बाकी आहेत. गोलंदाज सुनील तयार. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन. बिग विकेट. इकडे मात्र धक्का बसेल गाथा 11 तळोजे मजकूर या टीमला. परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर मात्र एक गोल्डन विकेट मिळवले सुनील नाईकनं आणि क्रीज सोडावी लागेल. आता मात्र महान फलंदाज संगम राजे यावेळेस मैदानाच्या बाहेर. गरजेचं होतं संगम राजेला मी तर म्हणेन. फार मोठ्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून या मॅच मध्ये, परंतु या अपेक्षा भंग झाल्या असतील. कारण अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि संगम राजेचं परतणं गाथा 11 तळोजे मजकूरसाठी मात्र फायद्याचं ठरणार का. 7व्या क्रमांकावर राहुल राजे येतोय. मधल्या फळीतील तळाच्या फलंदाजांना आता मात्र हा किल्ला लढवावा लागेल. कारण एका पाठोपाठ एक हादरे दिले होते. पहिल्याच ओव्हरमध्ये सौरभ भगतनं विकेट हॅट्रिक नोंदवली. 15,000 रुपयांचं पारितोषिक होतं विकेट हॅट्रिकला. त्यातले 10,000 आमच्याकडे जमा सुद्धा झालेत. 5,000चा चेक अजून येणं बाकी आहे. 23ला 5 निम्मा संघ गारज झालाय. 5वा धक्का बसलाय. अर्धी सेना वापस फिरले तळोजे मजकूरची. परंतु पाहूया ऋषी राहुल आर फॅक्टर. सुनीलचा फुल टॉस ग्लान्स केलाय. वाडे शॉट. कमाल स्ट्रोक होता यावेळेस मात्र. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय चौकार. अरे ते गाणं मध्ये बदल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. 4 ओव्हर्समध्ये 40च्या आसपास न्यावी लागेल ही धावसंख्या. लढण्याचं बळ मिळेल तळोजे मजकूरला. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. वाडिश लॉंग ऑन कडे वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट होतील. दुहेरी धावांचं योगदान. सचिनजी मात्रे धाकटा खांदा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अमोलजी भगत यांचे या ठिकाणी आगमन होतंय. प्रसिद्ध बैलगाडा मालक अमोलजी भगत, वेलकम, सुस्वागतम. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि या 2 धावा पूर्ण. या फार महत्वाच्या धावा जोडतात सध्याच्या घडीला तळाचे फलंदाज. या दुहेरी धावेनं सुद्धा धावफलक पुढे नेता येऊ शकेल.
इथे सन्मानी अतुलदादा भगत यांचे छोटे बंधू अमोल दादा भगत यांचं आगमन झालेलं आहे. एकच नाद बैलगाडा शर्यत राजा बैलाचे ते मालक आहेत खऱ्या अर्थाने. तुमचं मनपूर्वक आम्ही राज भुईर त्याचबरोबर संतोष चालके असतील, आमचे मनोहरदादा पाटील असतील, करण आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात आणि या धावा अशाच मात्र गोळा कराव्या लागतील. ओ द विकेट, हा बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफ कडे. जितेंद्र आहेत त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुरुवातीलाच पाहायला गेलं तर फलंदाजीचं कंबरड मोडलं होतं सौरभ भगतनं जेव्हा विकेट हॅट्रिक नोंदवली होती. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं तो रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स येत राहिल्या, म्हणूनच आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र चांगला कनेक्शन लॉंग ऑनच्या वरतून षटकार. होणार आहे. निश्चित स्वरूपात एका बाजूला आपण पाहणार आहोत निलेश स्पोर्ट्स जावले विपक्ष अजनबी ओवली क्रिकेट संघाच्या दरम्यान. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 38 धावा सुस्थितीमध्ये पोहोचलाय. सद्यस्थिती आपण पाहिली तर गाथा 11 तळोजे मजकूरसाठी मधल्या फळीतील फलंदाज लढलेत. खास करून 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या फलंदाजांच्या बॅटमधून मात्र चांगल्या धावा आल्यात. चला प्रमोददादा यायचे आपण बघा. क्रिकेट विथ बैलगाडा शर्यत, हा साई बैलाचे मालक आहेत बघा. महाराष्ट्रात खूप मोठं नाव लौकिक आहे बैलगाडा शर्यतीमध्ये. आणि क्रिकेटमध्ये जर म्हटलं ना, प्रमोद एक खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्सली क्रिकेटर आहे. जावले क्रिकेट संघाला त्यांचं खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे. प्रमोद दादा या, मनपूर्वक तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही. चौथं आणि अंतिम षटक, 38 धावा झाल्यात. आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचला. विकेट हॅट्रिकचा फारसा प्रभाव पडलेला नाहीये. ओव्हर द स्टंप्सना एक चांगला चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर्ड होत असताना अजय नाईकचा हा चेंडू मात्र डॉटने येतोय. निर्धाव चेंडू, शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत. 38 रन्स. पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये 15-15 धावा आल्या अनुक्रमे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. विजय नाईक, सुनील नाईक विकेट्स मिळवत राहिला, परंतु धावा सुद्धा देत राहिला धाकटा कांदा. चांगला बॉल पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर पडला. बॅट अगोदर कनेक्ट करण्यात आली आणि त्याचमुळे टायमिंग चुकलं इकडे फलंदाज राहुलचं. डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये थोड्याफार धावा घ्याव्या लागतील. निदान 6-7 धावा जरी आल्या, 45च्या आसपास ही धावसंख्या पोहोचली, एक चांगली टक्कर पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. अमोलजी भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. इकडे आणखीन एक डॉट बॉल. यस अंपायर. करण इव्हेंटचे सर्वे सर्वा करण पाटील महोदय यांचं आगमन झालेलं आहे. राज भोईर यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. फेअर डिलिव्हरी. क्रिशा अतुल भगत धाकटा कांदा यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3,000 रुपये. 3च चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले, त्यामुळे 3ही बॉलवर मात्र विकेट घ्यावी लागेल तरच हे बक्षीस मिळेल. अजय नाईक बॉलिंग ट्रॅकवर सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 घेतलं तरी 3,000. ओ इकडे टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. ओ पोचलाय फिल्डर. विकेट डाऊन. इकडे मात्र धक्का बसेल, 6वा धक्का तळोजे मजकूर टीमला.
2 चेंडूंचा खेळ बाकी. तळोजे मजकूर संघाचं चुकतंय. पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव काढलेली नाहीये. 3 ओव्हर्स नंतर 38 धावा चांगला टोटल होता, परंतु या 4 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मोमेंटम मात्र टाकटाकांदा संघाच्या बाजूने शिफ्ट होत असताना शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादी बाउंड्री 40च्या पुढे मात्र ही धावसंख्या नेऊ शकेल आणि ते करावं लागेल. तेजस आलाय. यावेळेचा ही चेंडू इथे मात्र फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा गमावलाय. पहिल्या 5ही बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. 38 वर लागलाय 7वा हादरा. खरं अजय नाईकसाठी 2 विकेटला पारितोषिक आहे, पण मी तर म्हणेन इकडे मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये येतो. 5 डॉट बॉल केलेत त्यांनी, त्यामुळे मेडन ओव्हरसाठी काहीतरी पारितोषिक लावायला हवं. 1000 रुपये मेडन ओव्हरसाठी. क्रिशा अतुल भगत यांच्याकडून 5 डॉट बॉल आलेत. भन्नाट स्पेल टाकलाय मी तर म्हणेन, कारण 3 ओव्हर्समध्ये 38 धावा आल्या होत्या. असंच वाटलं होतं 50 तरी धावा होतील ज्या पद्धतीनं मात्र बॅटिंग होत होती, परंतु इकडे 5 डॉट बॉलनं कंबरड मोडले सध्याच्या घडीला गाथा 11चं. शेवटचा बॉल मेडन ओव्हर होणार का या स्पर्धेमध्ये? ओ हा फटका यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे. इट्स अ मेडन ओव्हर. या स्पर्धेमधलं दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम अजय नाईकच्या नावावर. आणि निर्धाव षटक, एकही धाव दिलेली नाहीये. धाव संख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. 38 धावा झाल्यात. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. बॅटिंग करत असताना 38 धावा, 39 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आले. 24 चेंडू आणि 39 धावा. 1000 रुपयांचं कॅश प्राइज आम्हाला रिसीव्ह झालंय क्रिशा अतुल भगत यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये बरंच चुकलं गाथा 11 तळोजे मजकूरचं. परंतु पाहूया तळोजे मजकूर संघ मात्र या 39 धावांचं संरक्षण मात्र कशा पद्धतीने करणार, की प्रिन्स 11 धाकटाकांदा टीम या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणार. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच मजा येईल, परंतु तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी निलेश 11 जावळे आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि जोडले जातील महागुरु एमडी सर. थँक्स दीपक पाटील. इथे नाणेफेक केली जात आहे. या निलेश स्पोर्ट्स जावले विपक्ष अजनबी ओवले आणि अमोल भगत यांना आम्ही ते आमंत्रित करतो. या अमोल आपल्याला राजभोर यांच्या वतीने ते आमंत्रित केलेले आहेत. तुमचा प्रथमतः आपण इथे सन्मान केला जाईल. तानाजी आणि राजा बैलाचे मालक आहेत. या अमोल दादा या. चला अमोल दादांचा इथे सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होईल. चला निश्चित स्वरूपात अमोल दादा भगत आमच्या अतुल दादांच्या बंधू आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. कमलाकर शेठ पाटील या. संतोष शेट्टी आपण संतोष चालके आमचे ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या समवेत एकच वादा तलोजा मजकूरचे आमचे कमलाकर दादा यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. मित्रांनो, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. यावर्षी सुद्धा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात 2026 या नूतन वर्षाचा दमदार स्वागत केले जाणार आहे. चला चार षटकांचा सामना असेल. कमलाकर दादांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. अजनबी ओवले निश्चित स्वरूपात जावले विपक्ष ओवले 2025 मध्ये या वर्तमान सीझन मध्ये कधी आमने सामने आले होते का? नाही, फर्स्ट टाइम. निश्चित स्वरूपात मग तुम्ही पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात आता लढणार आहात. एकमेकांची ताकद कमजोरी तुम्हाला दोघांनाही माहीत आहे. लढत कशी होईल? मैत्रीपूर्ण लढत होईल, परंतु मैदानामध्ये संघर्ष बघायला मिळेल. नक्कीच. निर्णय का असेल आपला? चला इथे प्रमोद कडू यांच्याकडे बोलूया. प्रमोद नाणेफेक गमावलेले आहे. चला दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक आम्ही इथे शुभेच्छा देतो. नाणेफेकीचा कौल ओवले क्रिकेट संघाने जिंकला आणि शतक संघाचा निर्णय स्वीकारला. करण इव्हेंटचे सर्वेसर्वा करण पाटील मोदर या करण आपला सन्मान इथे केला जाईल. सचिन चालके यांना पाहतो आम्ही. येलो जर्सी
भैरव बैलाच्या मालक आयुष भुईर कोलवाडी या आपलाही सन्मानित केला जाईल. बघा कारण एक चांगले कलाकार आहेत, इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेक कार्यक्रम आपण पाहत असतो. निश्चित स्वरूपात हे मातीच्या रंगाचं कालीज आहे. निश्चित स्वरूपात चांगले कलाकार आहेत. या आयुष्या आपलाही सन्मान केला जाईल. चला भैरव बैलाचे मालक आहेत आणि वलूया समालोचन कक्षमध्ये बाबूशा यांच्याकडे. चलो चलते हैं बाबूशाह के पास आगे का विवरण सुनने के लिए. या आयुष भोईर या आपला वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जाईल. ओ टू बाबूशाह. चलिए वेलकम महागुरु सर. चलेंगे मुकाबला की तरफ. क्या मैच खेला गया यहाँ पर. अजय नायक तो यहाँ पर नायक नहीं भाई खलनायक बन के गए हैं और मैडन ऊपर देखिए यहाँ पर बहुत बड़ी ओवर डाल दी भाई. हैट्रिक विकेट देखिए बात करेंगे सौरभ भगत है 15,000 यानी होठों से नहीं अब नोटों से बात हो रही है क्योंकि अमूल दादा भी आ चुके हैं ना. लेकिन देखते हैं कमलाकर शेठ पाटिल देखिए अभी तक मैच बन सकता है लेकिन पहला यहाँ पर गेंद जाने दिया और दूसरे पे देखिए वार बड़ा हिट देखिए यहाँ पर बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. मूड में एकदम देखिए मूड बनाते हुए भूषण पाटिल की बात करेंगे जहां पर बल्लेबाजी में निराश किए बल्लेबाजों ने थोड़ा लेकिन फिर भी 22 गेंद 33 मुझे संदेश ये लग रहा है मैच इतना आसान से नहीं ले सकते हैं. सुदाम नाइक जब तक रहेंगे तब तक देखिए खलनायक ये देखिए अंडरग्राउंड हवा में खेन कहते ना हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और दूसरा छक्का उड़ा है. अतुल भगत यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात है. इनामों की बारिश देखिए वोटों से नहीं नोटों से. बाबूशाह ये सुदाम है. सुदाम बिल्कुल छोटे कद के खिलाड़ी लेकिन अक्सर कहा जाता है छोटे कद का छोटा तीर घाव करे गंभीर और छोटे कद का दायरा इंसानियत के मन से टकरा जाता है. महागुरु सर इसलिए तो कहा जाता है छोटा नोट और छोटा कद हमेशा मुश्किल में काम आता है. और तीसरा के लिए गए हवा में है फील्डर से दूर. ओ माय गॉड अंपायर बता रही है पर 6 रन. क्या बल्लेबाजी. महागुरु ये बैटर है या मटन का दुकान भाई. छक्के की लाइन लगा दी और दूसरे बल्लेबाज बन गए. हैट्रिक छक्का साहिल उल्वेकर का नाम था भाई किड़ुक पड़ा. तीन छक्का देखिए लगातार से सब वक्त का खेल है. जिसका आ गया भाई वो छा गया. कहती ना मोहब्बत में दिल टूटता है लेकिन सुदाम नाइक बता रहा है कि मेहनत करने से रिकॉर्ड टूटता है. और स्कोर देखिए 18 रन. बाबू क्या करेगा. बॉल दीजिए भाई बॉल दीजिए. नहीं आवाज तो जाना चाहिए. सुनील सर थैंक यू. टेम्बे सर लक्ष्य दिया जरा. सुनील टांडिल सर को आप ही समझा सकते हो. चलिए कोई बात नहीं. ओ भाई फुल लेन है ऊंचाई भी ली है क्या लंबाई ले लेगी भाई यहाँ पर. ओ माय गॉड चिंगो चिंगो. और उसके साथ देखिए चेक किया जाएगा अंपायर बता रहे हैं. एक वीरा इवेंट लाइव देखते हैं भीमर के अभिषेक अंपायर कॉल है यहाँ पर. और फील्डर ने भी देखिए कैच के साथ छक्का भी गवा दिए भाई. प्रेमी बदल गए प्रेम बदल गया और पहला ओवर में गेम बदल गया. 6 तो कंप्लीट है लेकिन अब बीमर चेक करना है. अंपायर देखिए अनिल टेम्बे सर है. क्या बल्लेबाजी यहां पर है. सुदामा नाइक देखिए बात करेंगे और नो बॉल उसके साथ देखिए और अगला भी फ्री हिट रहेगा महागुरु शहर है.
4 गेंद पर 4 छक्का अभी तक आ चुका है। क्या बल्लेबाजी भाई यहाँ पर है। कहते ना जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद, और उतना खूबसूरत बल्लेबाजी इस वक्त है सुदाम नायक है। नायक नहीं भाई, खलनायक। देखिए भाई, आईपीएल का रास्ता ढूंढ लीजिए ऐसे खिलाड़ियों के लिए। इसकी मोहब्बत में धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा तो ये आगे जाने का मौका मिलता है। एफर्ट दिखाए मयूर राजी, नाखुश है। देखिए बहुत देखिए थलो जमत करके यहाँ पर बात करके क्राउड दर्शक है काफी तादाद से आए थे। सुदाम नायक देखिए 25 रन 6 गेंद के ऊपर, एक्सीलेंट बल्लेबाजी। कल पिंदर में भी इंप्रेस किए थे इन्होंने। ताकत लगा रहे हैं, टाइमिंग लगा रहे हैं, सिंगल ले रहे हैं, डबल भी ले रहे हैं। बहुत बढ़िया इंप्रेस करते हुए बल्लेबाजी में। इसलिए कहा जाता है महागुरु सर पहला ओवर में देखिए 27 रन। अब सुदाम नायक देखिए अपना पहचान छोड़ रहा है कि लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल तो हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। अब ये खिलाड़ी को देखिए फॉलो किया जाएगा। सुदाम नायक देखिए, आर्यन नायक अंडर 90 हाई स्पीड में देखिए जगह शायद मिला है। 27 पर देखिए यहाँ पर कोई विकेट नहीं, लेकिन अब समीकरण की बात करेंगे। 18 गेंद 12 की जरूरत है यहाँ पर। डीजे रोनी होने दे जरा। चिंगो चिंगो प्रसाद के देखिए बॉडी गाने बहुत बढ़िया देखिए इंप्रेस करते हैं। सपोर्टर समर्थक देखिए होते हैं काफी दादा से। कामेश दादा भी आए थे देखिए, हमारे कमलाकर सेठ पाटिल साहब बड़ा बिग शो देखिए इंतजार वेट कर रहे हैं। 2 जनवरी से 6 जनवरी तक है लाइव लॉट्स देखिए जिसका देखा गया। 17 गेंद है, अब 11 की जरूरत है। कहते ना चेहरा काला हो तो पाउडर लगाया जाता है, लेकिन जब 17 गेंद पर 11 है, यहाँ क्या लगाया जाए भाई। एकाग मेडन वर्ष दिखाता हमने यहाँ पर से अजय नाग ने डाले तो वो काम करना होगा। और ये चलिए भाई, एक हिंदुस्तान को कुछ समय के लिए परेशान किया था महागुरु बहुमा, और यहाँ सुदामा। छोटा कद देखिए, छोटा हाइट बड़ा फाइट। क्योंकि 2 मरतबा उन्होंने वर्ल्ड चैंपियन से बाहर गए और पूरा बदला टेस्ट में लिया बहुमा आकर, लेकिन उसके बाद किंग के सामने झुक गए। हिटमैन किंग के सामने झुकना पड़ा। लेकिन सुदाम देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया बल्लेबाजी। मजा आया यहाँ पर से व्हाइट का हिजाब। अतुल दादा देखिए इस वक्त, अमूल दादा देखिए हम देख सकते हैं। हाँ झुमका झुमका। चलिए खुश हैं, लेकिन बहुत देखिए यहाँ पर सुदाम नायक ने बल्लेबाजी की 7 गेंद 25 रन है। और यही तो महागुरु सर कहते हैं ना कि हथेली पर रखकर अपना मुकद्दर क्यों तो ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। और आज वो सुदाम नायक और उनके साथ साथ है। और ये देखिए बैटर का पावर कहां से आता है महागुरु, इतना एनर्जी। क्या बल्लेबाजी भाई। मुझे लगता है टेम्बा बुमा की बात साउथ अफ्रीका में इनका ही कप्तानी है। पर 31 है, लेकिन बहुत बड़ा वन मैन शो आर्मी के जैसे। और गाथा इलेवन देखिए तलोजा मस्को टीम बड़े अच्छी टीम है, लेकिन इनकी अच्छाई में कुछ बुराई भी रह जाती है। कभी कभी इतनी अच्छी खेल लेते हैं, सामने वाले के लिए मुश्किल बना देते हैं। कभी कभी इतनी। सिंगदाना मामा देखिए बात करेंगे।
36 रन बनाए हैं, लेकिन से मंजिल से देखिए एकदम से करीब है। देखते हैं मैच इसके साथ देखिए क्या फिनिश है। जितेंद्र सुदाम नायक की जोड़ी, लेकिन मैन ऑफ द मैच के लिए बड़ी यहाँ पर डिसीजन रहेगा भाई। 39 का टारगेट बनाए। थँक्स बाबूशा. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये प्रिन्स 11 धाकटा गंदा क्रिकेट संघाने विजय संपादित केले. सलग दुसरा विजय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि स्पर्धेमध्ये इथे गाथा 11 तळोदा मजकूर क्रिकेट संघाने सहभाग घेतला, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि या सामन्याचा हिरो छोटा तीर घाव करे गंभीर सुदामा. चलिए धाकता खानदा